स्पेशल काय स्पेशल आज? पुरी भाजी, डाळ भात. आवाज तर जाऊ दे तिकडे जा. पुरी भाजी, डाळ भात. आता पलटलं की त्यात तेल जाईल. हा मग असं का होतंय? तू पातळ लागतेस ना म्हणून. अजून किती जाड? त्या खूपच पातळ झाल्यात. कळलं? हा मी आलेच नळ बंद करून. तिकडून दिसत नाही, इकडं ठेवते. आता दिसतंय का बघ. काय काळं काळं दिसतं ते ठेवा. होय का? ओके. आलेच. तुम्ही करा, मी हे लागते. ओ मला कसं कामाला लावून टाकते ग सुनबाई. अशी असते बघा. ते हे का हे काय केलंय ग? हे मसाला. मसाला बघा. आमचं स्पेशल जेवण चालू आहे. पुरी भाजी करते आमची सुनबाई आज. पुरी भाजी आम्हाला खायला आहे ना ग? सगळंच असं होतं. सगळंच का होतंय तसं? काय इमोशनल झाली इमोशनल. जो भी होता है अच्छे के लिए होता है. कर डाल. आता फेकू तर शकत नाही आपण. फेकायचं? तेल झालंय 200 रुपये किलो. अजिबात फेकायचं नाव घ्यायचं नाही, समजलं का? शिळं खायचं 4-4 दिवस ठेवून, पण फेकायचं नाही. हे बघा आमच्या खिडकीतून मी दिसते. हे बघ डबल व्हिडिओ बघा. डबल चल रहा है मग. डाळ बनली. हा हे बघा ह्याची भाजी करायची आज आम्हाला. वटाणा, श्रीखंड और कुछ. आता अगं ह्या 2-2 जर तळीत बसली तर 10 वाजतील. 10. हा मग काय करू? त्याच्यात तेल वतायचं अजून. सांगावं लागतं, नवीन लेकरू आहे जरा. आता अगं असं नाही वतायचं. सर खात ते होते डायरेक्ट असं वतायचं. ते पकडत होते ना. मला सांग की मी आहे की इथं. हम इधर खड़े हैं किस लिए? लाइन लगाने के लिए. हाँ हम क्या लाइन लगाने के लिए खड़े इधर? तांबे से पूरी बन रही. तांबे से लोटा. ये देखो लोटा दिखा पूरी है जरा. लोटे से कैसे पूरी बना रही. वाह मस्त पूरी भाजी बन रही आज भाई. मस्त खाएंगे रे बाबा. मेरे लिए नहीं बना रही है ये. सगळ्यांसाठी बनवते. नहीं, लेकिन खास करके इसके पति ने इसको बोला है कि मेरे लिए पूरी भाजी बनाओ. है का नहीं? हमारे पति ऐसा कुछ बोलते नहीं है. आमचे पती डायरेक्ट सांगतात खाटखूट. है का नाही ग? हे लई जरा पातळ होते जरा जास्तच. मग काय अजून परत करू? एवढ्या पातळ केल्यावर त्या फुटणारच की ग. एवढ्या पातळ केल्यावर फुटतालच ना. त्याला जरा जाड जाड. एवढं तू गोळ घेतीस होय लाटायला? नाही हे असं काढलं नाही. एवढ्याच एक लाटायची असते एवढ्याची. ह्याचे 2 करू. हाँ म्हणूनच एवढं पातळ झालं. असू दे आता जे असेल ते असं. फाड़ा लेंगे हम लोग. खानेच पडेगा. हाँ ना पर्यायच नाही हमारे पास. खानाच पडेगा. बघितलं का? खावाच लागल म्हणती. नाही खाल्लं तर तर मला काय नाही. शिळं खावं तुम्ही लागेल. उपाशी राहताना असं म्हण ना. आणि शिळं खावं लागेल मग. ओ नाही बाबा. हम शिळी पुरी नहीं खाते हैं. हम शिरा पुरी खाते हैं. आता ह्याचे बनवते. अजून पीठ घे अजून. अजून घे. हे पीठवालं आहे ना म्हणजे यूज केलेलं. मग त्याची एक करते. एकच पुरी होती तेवढीची? एक नाही. हां म्हणजे हे पुऱ्या केलेल्या ते मधलं निघालेलं आहे ना एक्स्ट्रा. अच्छा असं पण असते का? पण हे थांबलेली का म्हणजे कमी जास्त म्हणून. जास्त झालं तर परत जास्त झाले तर आपण उद्या खाऊ चहा बरोबर. चहा पुरी. उद्या चाय पुरी. चहा पुरी.
शिरापुरी त्याला हात घालून बघितलं काय गरम झाली. मला शिरापुरी अजिबात सांगत मी कधी ट्राय पण नाही केली. कोण खाते मी बी नाही कधी खाल्ली. आम्हाला तर आजच खोकला यायला पुऱ्या केल्यात आमच्या सोनाने. कसं करायचं आता सांगा आता तुम्हीच काय करायचं. फास्ट आहे बरं का पण लई फास्ट काम करते. बस बस झाली एवढी. अगं मग तवाच त्या चांगल्या येतात ना फुगा बघा. बघ बाई तुझ्या हिशोबाने तुम्ही बघा ना. जे स्वयंपाकात जाता येईल त्यानेच करायचं. आपण काय करणार नाही. आता मी एक टाकून बघणार आहे, 2 टाकून बघणार आहे, 3री बी टाकून बघणार आहे आणि हे करत कंटिन्यू करा. अरे बापरे म्हणजे बघा हा काही नाही मला इथे येऊन कामाला लावले हो. लय त्रास दिली हो मला ही. कसं व्हायचं माझं कसं व्हायचं म्हणजे पटापट होईल. बघा म्हणजे पटापट होईल. म्हणजे पटापट जेवून पटापट झोप. हिला झोपायचंच पडलेलं असते म्हणजे झोप होत नाही. म्हणजे तुमचं आम्ही झोपा काढतोय का असं म्हणायचंय का तुला? आ असंच म्हणायचंय तुला आम्ही झोपा काढतोय? मी तुम्हाला बोलते आमचं काम झाल्यावर झोपतो बाई आम्ही. आता तुझं काम दिवसभर बसून आहे म्हणल्यावर मी काय करू शकते बाई. जर माझ्या एवढी झोप काढली तर तुम्ही राहू शकता. मी राहत होती की पहिलं अगं. काय बाई कामाला त्याला जावं लागायचं तेव्हा एकदम स्टार्टिंगला ना. मग तुझ्या एवढीच होती ना मग तेव्हा मी. माझ्यापेक्षा लहान. आणि मग बघ बरं मग समजून घेऊ शकतेस काय पण आपलं. पण मला आता जरा जास्त थकवा येतो ना. कशाने येतो ग? कशाने दमती? आता वज उचलायचं नाही, हांडे भांडे नाहीत, काही नाही, कळलं का? तरी पण थकवा येतो. कसं येतो काय मग? तुम्ही कसं एक दिवस ब्लाऊज शिवला की तुमचे कंबर दुखते. मग आता मी जरा म्हातारी झाली की ग. मी पण म्हातारी झाली. का आता शिक सुरुवात नाही झाली म्हातारी झाली. बघितलं असं असते. ती जरा असं वाटत नाही तुला लांबच गेलंय ते ठेवायला? ठीक आहे. हा मी माझ्या नको त्या गोष्टी इथं ठेवती पाहिजे हे त्या गोष्टी हे तिकडे पोझिशन ठेवते. मला तुम्हीच सांगितलेलं इथे ठेवायचं तिथं टोपलं मी पोझिशनला टोपलं तिकडे ठेवते काय पाण्यामध्ये होय ग. नळाचं पाणी बिणी आलं तर कधी बाय चान्स चालू केलं तर पुऱ्या पाण्यात खावं लागतं ना भिजून. हा आणि तेलात तळून काय फायदा मग? तेलात पाण्यातच तळायच्या ना. जर पाण्यात पुऱ्या तळल्या तर त्याचं परत पीठ होईल. त्याची बासुंदी तयार होईल पुन्हा. खीर पुरी. हे तू ह्याची खीर खाल्लीस कधी गव्हाच्या पिठाची? काहीतरी म्हणतात त्याला अगं. गव्हाच्या पिठाची काहीतरी बोलतात त्याला मला आठवण आहे नाव. कोणाला माहिती आहे का? आंबील. आंबील घुगरी दुसरी असते. खीर गव्हाच्या पिठाचंच काहीतरी करतात एक प्रकार. आळण म्हणतात त्याला. आळण आमच्या करायची कसं लागतं गोड लागतं. गोड असतं. साखर इलायची बडीशोप असलं सगळं टाकून आमच्या करायची. गोड लय दिवसापूर्वी खाल्ले पुरी. आणि ते बघितलं सासूबाई मदतीला आली की कशी फास्ट सुटली तिकडं गाडी. हा कैसे होता है रे बाबा. माझ्या मदतीला काही येत नाही तुम्ही. तुम्ही अकेले काफी आहेत. हा बघितलं अकेले कापी राहते हे. थांबा जरा पुन्हा तुम्हाला जेवायचं झालं दाखवते. गप्पा काय चालतच राहणार आहेत आमच्या. कसं झालं काय नाही सॅक्रिफाय काय म्हणतात ग? सॅटिस्फाय नाही ना सॅक्रिफाईस नाही. सगळं चांगलं झालंय. पटापटा खाऊन घ्यायचं आपल्या. बघा पुरी भाजी डाळ भात लोणचं पापड. लोणचं नाही. तुम्ही खात नाहीत ना लोणचं म्हणून. मी खाते तुम्ही खाऊन घेत नाही. असं आहे काय? असू द्या. चला तिकडं काय तिकडं विशेष जेवण आहे. आमचं इकडं हलकं जेवण आहे. है ना साधं आणि सिंपल. आणि इकडं तेवढंच खाती ती डाळ भात खात नाही. खाती का नाही?
डाळ भात खाती कवा खाती मी कवा जेऊ बाई तुला जेऊ घालीत बसले मी माझं ताट वाढून ठेवलं सजवून ठेवल्यावर काही नाही एवढं ठीक आहे चला या जेवायला गुरुवारचं मस्तपैकी जेवण केल्यास काय नॉनव्हेज काय म्हणतात ग नॉनव्हेज नाही ना व्हेज इंग्लिश येत नाही आपल्याला ओनली मराठी